ग तुझ्या डोळ्यात काहीतरी आहे. डोळ्यात? नाही ग, आहे अजून पण. काय? विठू कुठे? काही नाहीये. अगं आहे ग, मला दिसतंय. असं काय जे मला दिसत नाही आणि तुला दिसतंय? थोडस ना राग आणि थोडीशी जेलसी. मी ना खूप वेळा ऑब्झर्व केलंय बर का. जेव्हा जेव्हा मी सम्याबद्दल काहीही बोलते ना, तेव्हा तेव्हा तुझ्या डोळ्यात हे दोन्ही दिसतं, राग आणि जेलसी. असं काही नाहीये मिठू, तू आहे आहे, हे असंच आहे. पण हे असं कधी होतं माहितीये का? जेव्हा एखादा माणूस कोणाच्या तरी प्रेमात पडत नाही, ऍक्च्युली बुडतो तेव्हा. आणि तू आता सम्याच्या प्रेमात अशी काही बुडाली आहेस ना की तुला कोणी वाटेकरीच नकोय. काही काय बोलतेस अगं तू? ठीक आहे, तू मला नको सांगूस, पण स्वतःला सांग, स्वतःशी कबूल कर, कारण अजून तुझं तुलाच कळलेलं नाहीये. बाजूला. अगं दिदे बाजूला हो ग. अगं काय आहे ग? काय करतेस तू? तू काय करतेस? मांजरीच्या पिल्लासारखी मागे मागे फिरतेस माझ्या. अगं तिथे एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय. त्या आजीने अर्पिताच्या हातात त्या पैशांच्या किल्ल्या दिल्या आहेत, हा, आणि तू इथे बोलायला काही करायला तयारच नाहीयेस. एकीकडे आजीने घर अर्पिताच्या हातात सोपवलं, बरोबर, आणि दुसरीकडे समीर काय म्हणाला आता? घराची खजिनदार अर्पिता. हा, मग आपण दोघी कोण? आपण काय करायचंय? संन्यास घेऊन हिमालयात जाऊ आपण दोघी. आई आता तू हे बोलणार आहेस का? काय बोलू? मला मला कळत नाही मी काय बोलते, काय करते. ती आजी बोलल्यापासून ना मला खरंच काय सुधरत नाहीये ग. त्या अर्पिताचा हसरा चेहरा बघितला ना की माझं टाळकं सरकतं. असं वाटतंय की मुद्दामून मला खिजवण्यासाठी हसते. दृष्ट लावती का आनंदा? एकाही क्षणासाठी तिला सुख मिळतं कामा नये. समीरची आई, ऐका ना माझं तुम्ही. आपलं मिशन एक आहे ना, आहे की नाही? मला माहिती आहे तुम्ही रागवलात माझ्यावर. मी त्यासाठी सॉरी म्हणते तुम्हाला. मी कान धरते, कान पकडले बघा. हा, सॉरी म्हणते मी. सॉरी कशासाठी? आई, हा काय प्रकार आहे? ही का सॉरी म्हणते तुला? ज्यामुळे माझ्या नातवाच्या जीवावर बेतला असता तर काय झालं असतं कळतंय का तुला? हे गेले सगळे घरातले. अगं तुझ्या वागण्यातनं कळतं तू किती ऑब्वियस वागतेस माहितीये का. हो हो, आणि माझ्या अंदाजानुसार तुम्ही दोघांनी एकमेकांना अजून आय लव्ह यू म्हटलंच नसेल, नाही? नाही 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 म्हटलं ना. कशाला नाही म्हटलं आय लव्ह तुम्ही. यू बोलू आम्ही? नाही पण अर्पिता, माझ्याकडनं एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे, माझ्या आणि सम्याबद्दल. हे बघ, सम्या लहानपणापासून माझा मित्र होता, आहे आणि राहणार. ही गोष्ट तुला एक्सेप्ट करावीच लागेल. आणि आणि माझ्या आणि सम्यामध्ये तुला जसं वाटतं